ठीक आहे. तर आता चंद्रपूर, वर्धा आणि गोंदियाची कंडिशन पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता या भागामध्ये चांगली देखील दिसते. पण आता जवळपास बरेच दिवस उलटलेत. काही काही भागांना पाऊस पडत नाहीये. आणि उन्हाचा तर झटका असा चालू आहे की उन्हाळ्यासारखी कंडिशन वाटते शेतकऱ्यांना. हो तर हो. यामुळे शेतकरी थोडा चिंतेत वाटतोय. तर काळजी करण्यासारखं या भागात एवढं काही नाहीये म्हणजे घाबरण्यासारखं. कारण की या भागांमध्ये भाग बदलून भाग पलटून पाऊस असणार आहे. आजची कंडिशन काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस तर त्या भागांमध्ये उरलेल्या भागांमध्ये वितरण स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणजे एक रिमझिम स्वरूपाचा. तर या भागांमध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये अजून कव्हरिंग वाढणार आहे. कव्हरिंग म्हणजे भाग घेण्याची व्याप्ती असते. तो अच्छा. एरिया घेण्याचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे यांची देखील चिंता मिटणार आहे. म्हणजे समोर उघडीप नाही राहणार का 25-26च्या नंतर? समोरची उघडीप तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली. 27, 26, 27च्या कालावधीमध्ये थोडा जोर ओसरणार आहे. 25-26ला जोर ओसेल. 26-27ला हळूहळू उन्हाची तीव्रता वाढेल. दिवस दिवस काही ठिकाणी उघडीप मिळेल. काही ठिकाणी पुन्हा गरमीची लेवल वाढून त्याच ठिकाणी पाणी पडेल. पण ती टक्केवारी जी आहे ती 5 ते 10% येईल. आता जी टक्केवारी पाहिली ती 25 ते 45 आहे. हा. म्हणजे रोजच काही काही गावांना पाऊस पडत नाही. 2 दिवसाला 1 दिवसाला असा पाऊस पडतोय. हो हो. याच्यामध्ये 4 दिवसाला किंवा 6 दिवसाला पडण्याचं प्रमाण होईल. याला टक्केवारी म्हणतात. अच्छा अच्छा. हम्म हम्म आता कसं झालंय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या आवाजाची गरज आहे. हम्म हम्म. वास्तव आता ते घडत आहे. नाही तसं नाही सर. त्यांनी नाराज होऊ नये. हा कारण की जर मला सांगा जर उदाहरणार्थ एखादा जिल्हा म्हणत असेल की आमच्याकडे ओला दुष्काळ आहे. हा बरोबर का? हा. आणि इकडे नाशिक जिल्हा असेल, नगर असेल, बीड असेल, आणखीन कुठले भाग असेल त्यांना पाण्याची गरज आहे. मग बरोबर. त्यांचे जे भाग आहे, त्यांचे जे तालुके आहेत, मॉडेलवरती त्यांचा विचार करण्याचा मी थोडा वेळ जास्त देतो. कारण की त्यांना पाण्याची आज आवश्यकता आहे. हो हो. यांच्या भागामध्ये ओला दुष्काळ असेल तर थोडं 4-2 दिवस अंदाज उशीर दिला तरी चालतोय. कारण की पाऊस तर पडत राहणार आहे. पावसाचा अंदाज देणं काही चुकी ह्या भागामध्ये योग्य वाटत नाही. पण ज्या भागात पावसाची गरज आहे, शेतकरी पाण्यासाठी हे करतात, पाणी द्यायला पण पाणी नाहीये. हा हा. मग त्यामुळे तिकडे थोडं लक्ष दिलं होतं. बाकी काही नाही. अकोला, अमरावती असेल, कुठलाही जिल्हा असेल. इतक्या लांब आपण कर्नाटक, एमपी कडे, तेलंगणामध्ये हिंदीमध्ये अंदाज देतो तिकडल्या भागांना. आणि अच्छा आपला महाराष्ट्र कसं सोडणार मी? अच्छा अच्छा. म्हणजे चालेल. कसं आता कसं साहेब, शेतकऱ्यांना कसा एक रूट झालाय, विश्वास निर्माण झालेला आहे आपल्या आवाजावर. त्यामुळे कसं शेतकऱ्यांच्या कमेंट येतात. हम्म कारण त्यांना अचूक अंदाज मिळत आहे ना. आजपर्यंत कसं मिळत होते, पण काही पर्सेंट कुठं कुठं चुकत होते. आपला हम्म कसा सुरुवातीपासून मे महिन्यापासून जसं पावसाचे आगमन होत आहे, त्या हम्म दिवसापासून तर आजपर्यंत अचूक अंदाजाचे मानकरी आता आपण ठरत आहे. हम्म त्यामुळे कसं शेतकऱ्यांना कुठंतरी आपलं एक स्थान निर्माण झालं. शेतकऱ्यांचं माणूस कुठंतरी आता हवामान अंदाज देताना आपलं गणित समोर चुकणार नाही. हम्म. कसं सर, आता माझे जे लाईव्ह असतात समजा उदाहरणार्थ एक अर्ध्या घंट्याचा व्हिडिओ असतो, शेतकरी पाहायला कंटाळा करतायत. हो हो. आता मला फक्त तुमच्या माध्यमातून एक बोलायचं आहे हम्म. की जर 5 मिनिटामध्ये पूर्ण जिल्हे जर माहिती देणं पूर्ण कव्हर होत नाही असेल तर नाही होतात नाही का सर? नाही नाही होत. होऊ शकत. हा. 36 जिल्हे मित्रांनो, 36 हो हो. जिल्ह्यामध्ये 36 मिनिटं तरी द्यावं लागेल ना वेळ. हा बरोबर आहे. एका जिल्ह्याच्या मध्ये 8, 9, 10, 15 असे तालुके असतात. 10-15 झाले का? हो. सगळ्या तालुक्यांचे आणि सगळ्या जिल्ह्यांची नावं तुम्ही फक्त मला 5 मिनिटामध्ये बोलून दाखवायचे. पाऊस नाही. सांगायचंच नाही. शक्यच नाहीये. नाही होऊ हं? शकत. आता 1-2 तालुके सोडले आपण की लगेच त्यांच्या कमेंट येतील. हा हा. हं? नाही त्यांची परत बरोबर. नाराजी आमचा भाग सोडलाय का? मग अशा पद्धतीनं माझ्याकडे होतंय. त्यांच्या कंप्लेंट काऊन येते, कारण त्यांना वास्तविक अंदाज भेटते ना, प्रॉपर काय आहे काय नाही, आपण संपूर्ण नियोजन कसं करायचं. बरोबर आहे. शेतकऱ्यांना तेच पाहिजे ना. कसं निसर्गाशी भिडणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा आहे, तो म्हणजे शेतकरी. हं. म्हणजे त्याला जर अचूक अंदाज मिळत गेला 2 किंवा 3 दिवसाचं, तरी शेतीचं नियोजन अचूक होऊ शकते बा. काय असं असतं काय. सर, पिकांचं आपलं असं आहे, काही काही पिकं अशी असते ती दरवर्षी घ्यावंच लागतात आणि हम्म. त्यावरती फक्त 12च महिने जगतायत. हं? हम्म. फळबाग शेतकरी नाही आपला. फळबाग शेतकरी काय करतो, एकदा अंदाज बघितला आणि माहिती पाहिली हम्म. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन करतोय. पण ते नंतर जड जातं ते सगळ्या गोष्टी. हो हो, ते तर आहे. हं.